देवाला सगळं कळतं हे आपल्याला माहिती आहे, तरीसुद्धा विचार करा सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती वेळा त्याला फसवतो आपण. विचार करा, प्रत्येकानं विचारा मनाला. दिवसातून लाखो वेळा आपण त्याला फसवतो. तो इथेच आहे, तो सगळं बघत असतो. हे कशाला फार गंमत असते, परीक्षा आल्या ना की परीक्षेच्या वेळा आया किंवा वडील नवस बोलतात, देवा माझा मुलगा पास होऊ दे, मनातल्या मनात बोलतात, मुलगा पास होते 5 किलो पेढे ठेवी. आणि आणतात किती? पाव किलो की 100 ग्राम. किती फसवतो आपण. तेव्हा मला मुलगा होऊ दे, मी अमुक करेन, मी तमुक करेन. अरे इथेच तो बसलाय, तो सगळं बघतोय आणि आपले सगळे लपंडाव, आपल्या मनामध्ये जे जे काय प्रकार घडत असतात ते सगळे तो पाहत असतो. आणि हे सगळं बघून सुद्धा तो नामार्ग राहतो. ठीक आहे, तुझं काय चाललंय ते चालू दे बाबा, तुला जे वाटतंय ना, तुला आनंद वाटतोय ना, तो वाटू दे. त्यामुळे तो शिक्षा नाही करत. आणि त्यामुळे आपल्याला वाटत असतं देव असतं तर शिक्षा केली असती, देव असता तर थांबवलं असतं मला, देव असता तर मला येऊन बोलला असता. आणि इथे आपली ही ब्रह्मविद्या म्हणजे राजविद्या समजून घेण्यामध्ये फसगत होते. आणि मग देव असताना सुद्धा त्याचं अस्तित्व समजत नाही ना. जसं आपण लाईट जो असतो घरामध्ये, लाईट लावतो किंवा पंखा लावतो, त्या पंख्यामध्ये चैतन्य कुणामुळे आहे? लाईटमुळे आहे. बटन दाबल्याबरोबर पंखा फिरायला लागतो. जर बटन पंखा फिरवत असेल तर ज्यावेळी लाईट नसतो त्यावेळी बटन दाबून बघा, पंखा फिरतो का पहा. पंखा हवा जर देत असेल तर बटन दाबा ना, लाईट नाही आहे तर पंखा फिरून हवा देतो का बघा ना. नाही देणार हवा. म्हणजे त्याच्यासाठी अस्तित्व कुणाचं पाहिजे? लाईटचं. तसं हे अर्जुना, हे सगळं जे चाललेलं असतं माझ्या अस्तित्वानं चाललेलं असतं. पण अज्ञानपणामुळे अज्ञानी लोक त्या खऱ्या ज्ञानाला समजून घेत नाही. जो ज्ञानी असतो त्याला माहिती असतं की लाईट आता जो पडलेला आहे तो ह्या बल्बमुळे नाही पडलेला आहे. ह्या बल्बमध्ये असणारं जे चैतन्य आहे, जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेमुळे हा बल्ब पेटलेला आहे. ह्या बल्बला प्रकाशमय करणारी जी ऊर्जा आहे तिच्यामुळे हा बल्ब पेटतो. हे समजून घेणारे हाताच्या बोटावर असतात. बाकीच्यांना एवढंच माहिती बल्ब आलाय म्हणून लाईट पेटलाय, अरे घरी प्रकाश कसा